तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे लोककवी आणि लेखक होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव वाळवा सांगली जिल्ह्यात झाला। त्यांचे शिक्षण ते अशिक्षित होते। अशिक्षित असून सुद्धा त्यांनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 11 पोवाडे, 1 प्रवास वर्णन, माझा रशियाचा प्रवास तसेच नाटके व पटकथा निर्माण केली। त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये 1959 मध्ये लिहिलेली फकीरा हे विशेष उल्लेखनीय आहे। या कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले। वैजयंता, माकडीचा माळ सारख्या सामाजिक सूक्ष्म वर्णन करणाऱ्या कादंबऱ्या मानल्या जातात। स्टॅलिनग्रॅडचा पोवाडा, बंगालची हाक, माझी मैना गावावर राहिली सारख्या लेखनातून त्यांनी भारतीय वंचित वर्गासाठी जागृती केली। एका लेखकांनी म्हटले आहे की मरणानंतरही जिवंत राहायचे असेल तर वाचण्यालायक काहीतरी लिहून जावे, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जावे। हे दोन्ही कामे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या 49 वर्षाच्या जीवन कालावधीत केली आहे। एका अशिक्षित माणसावर अनेक शिक्षित लेखकांनी त्यांचे जीवनचरित्र सांगणारी तब्बल 13 पुस्तके लिहिली। अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर आधारित वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारी रायाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तर्रा, फकीरा ही 7 चित्रपट सुद्धा निघाली। भारत सरकारने 2019च्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे यांचे चित्र छापले होते। आपणही वाचनाकडे वळावे असे त्यांनाही वाटायचे। तुम्हाला जर अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी, कथासंग्रह, नाटक वाचायचे असतील आणि वाचनाची आवड असेल तर अण्णाभाऊंच्या सर्व पुस्तकांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। अशा महान समाजसुधारकाच्या आपण एक जरी पुस्तक वाचले तरी आपण त्यांची जयंती साजरी केली असे समजू। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन।